राज्यामध्ये 60 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे। तर मदतीची घोषणा पुढच्या आठवड्यात करू असंही ते म्हणाले। 2215 कोटींच्या मदतीच्या वितरणाला सुरुवात झाल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। राज्यातल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली। या बैठकीनंतर ते बोलत होते। तर नुकसानीचे आढावे 2 ते 3 दिवसात पूर्ण होतील आणि पुढच्या आठवड्यामध्ये मदतीची घोषणा होईल अशी माहिती देण्यात आली। 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरपर्यंत गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं या संदर्भात एक आढावा आम्ही घेतला। जवळपास 60 लाख हेक्टरचं नुकसान हे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। पहिल्या टप्प्यातलं जे काही नुकसान होतं ऑगस्ट पर्यंतचं त्याकरता 2215 कोटी रुपये हे राज्य सरकारने वितरित करणं चालू केलेलं आहे। ई-केवायसीचे जे काही अट होती ती शिथिल करून ॲग्रीस्टॅकच्या रेकॉर्ड प्रमाणेच हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भातली कारवाई आम्ही सुरू केलेली आहे। वेगवेगळ्या प्रकारे ज्या ज्या प्रकारचं नुकसान झालेलं आहे त्या सगळ्या नुकसानाच्या संदर्भात एक कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी तयार करून आणि ही सगळी जी काही मदत आम्ही करणार आहोत ही पुढच्या आठवड्यामध्ये त्या संदर्भातली घोषणा आम्ही करू आणि शक्यतोवर आमचा प्रयत्न आहे की सगळी मदत ही शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये मिळाली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। तसाच निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे। एकाच जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे नोटीसच्या संदर्भात त्या ठिकाणी आणि त्याही नोटिसेस जुन्या त्या नोटिसेसचं आमच्या निदर्शनास आलंय। तिथे बँकांना सांगितलंय, सगळीकडे बँकांना अतिशय स्पष्ट निर्देश दिलेले आहेत, कुठेही वसुली आम्ही करू देणार नाही।